नमस्कार. फुलंब्री कृषी प्रदर्शन दरम्यान आम्ही घेऊन आलेलो आहे श्री साई मशिनरी येथे शेती उपयोगी वस्तू. तुम्हाला मी दाखवू शकतो की आपण शेती उपयोगासाठी शेती कामासाठी लागणारे साहित्य, तसेच म्हणजे आपण पॉवर टिलर, रिपर मशीन, सोंगणी यंत्र, हे मशीन आपण अद्रक, मक्का, कपाशी याच्यासाठी आपण रोटावेटर, माती लावणे या गोष्टी या मशीनद्वारे करू शकतो. प्लस पॉईंट या मशीनमध्ये असं आहे की आपण सोंगणी मशीन घेऊन आलेलो आहे. रिपर म्हणता याला. रिपर मशीन आपण यांना सोयाबीन तसेच गहू हे सोंगू शकतो या मशीनद्वारे. त्याच्यामध्ये हे ॲग्रोचं मशीन आहे, एकदम उच्चतम क्वालिटीचं आहे, एक नंबर. त्याच्यामध्ये हे कोलार मशीन आहे, इटलीचं नंबर 1. याची जर किंमत बघितली आपण मार्केटच्या हिशोबानं 2,20,000 आहे, पण आपण घेऊन आलेलो आहे 1,90,000 मध्ये. याच्यामध्ये आपण माती लावू शकतो, रोटा करू शकतो, नांगर चालवू शकतो. हे शेतीसाठी एकदम उच्चतम किमतीचं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक आपण छोट्या कमी दरामध्ये घेऊन आलेलो आहे कोळपणी मशीन. हे पण ॲग्रोचं आहे. याच्यामध्ये आपण कोळपू शकतो, नांगरू शकतो, असे शेती कामं भरपूर करू शकतो. याच्यामध्ये आपण आणखीन हात वस्तू पण घेऊन आलेलो आहे. हात वस्तूमध्ये आपण हे खुरपणं पास आहे, त्याच्यामध्ये हा नांगर आहे, त्याच्यामध्ये हा दाताळ आहे. ह्या अशा आपण भरपूर असे साहित्य घेऊन आलेलो आहे, जेणेकरून शेती उपयोगाला कामी पडेल. त्यामध्ये आपण हे गवत कटर घेऊन मशीन आलेलो आहे. हे पाठीवर घेता येतं. आपण पाठीवर घेऊन समजा गवत कट करू शकतो याद्वारे. भरपूर आहे. आणि शेती उपयोगी लागणारे ह्या वस्तू आहे. रोटावेटर आहे, हा तिफन आहे, हा मोगडा आहे, हा नांगर आहे. म्हणजे अशा भरपूरशा अशा शेती उपयोगी वस्तू आपण ह्या कृषी प्रदर्शनमध्ये घेऊन आलेलो आहे. याची जर मार्केटच्या हिशोबाने प्राइस घेतली तर आपण डिस्काउंट काढून हे मार्केटला 11,000 रुपयात येतं. आपण इथे तुम्हाला फक्त 8,500 रुपयात देणार आहोत. याला एका तासाला 1 लिटर पेट्रोल चालतं. एका तासामध्ये 1 लिटरमध्ये कव्हर करतं. हे खड्डे खांदायचं मशीन आहे, जेणेकरून आपण झाडे लावणी, त्यानंतर असं सेनेटचे कामं, याचे त्याचे कामं करतो. ते खड्डे खांदण्यासाठी सोपं आहे. हे मार्केटला भेटेल तुम्हाला 13,000 रुपयाला. आपण इथे 10,500 रुपयाला दिलं बस. याच्यामध्ये आपण अजून घरातील उपयोगी वस्तू म्हणजे तसंच मोटर पंप झालं, मोटर पंप पण घेऊन आलेलो आपण. त्याच्यामध्ये हे छोटं मशीन आहे, हे 7.5 HP मध्ये. याच्याद्वारे आपण शेती उपयोगी कमी खर्चात करू शकतो. याच्यामध्ये पण रोटा चालतो, नांगर चालतो, मोगडा चालतो. ह्या पद्धतीने आपण हे करू शकतो. कसं आहे, डिझेल इंजिन आहे का पेट्रोल? हे डिझेल इंजिन आहे. हे एका तासाला 1 लिटर मध्ये काम करतं. सबसिडी वगैरे आहे का? याला सबसिडी मान्यता आहे, शासन मान्यता सबसिडी. याला हे जर मशीन घेतलं तुम्ही त्याला 30,000 रुपये सबसिडी येणार. त्याच्यामध्ये ते 10 HP आहे पॉवर टेलर मध्ये. याला 63,000 रुपये सबसिडी भेटणार. हे 63,000 रुपये सबसिडी मिळणार याला. आणि आम्ही आपल्या शेतकऱ्यासाठी घेऊन आलेलो सबसिडी लेस करून देता येईल. घेता वेळेस तुम्हाला सबसिडी लेस करून देता येईल. डिझेल इंजन. वॉरंटी वगैरे याची तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी भेटेल. कंपनीची 1 वर्ष वॉरंटी भेटेल. सर्व्हिसिंग 1 वेळेस फ्री भेटेल. आणि बाकी मशीन चांगल्या पद्धतीत असल्यामुळे नो मेंटेनन्स, जास्त मेंटेनन्स येणार नाही. ऑइल पाणी व्यवस्थित करावं लागेल. डिझेल येतं, व्हायब्रेशन वगैरे येतं काय? व्हायब्रेशन होत नाही जास्त. एकदम स्लो मशीन चालतं, बिना व्हायब्रेशनचं आहे. हे मशीन पण टिलर मध्येच आहे, फक्त याला जे आहे तर मशीन साधं आहे. हे याला कोलारचं मशीन आहे, इंजन इटलीचं, आणि याला हे साधं आहे. त्याच्यामुळे याचा रेट कमी आहे. हे पण याला सरकार मान्यता आहे, फक्त रेट कमी होईल. हे 1,40,000 रुपयाचं आहे. ते 10 HP मशीन आहे ॲग्रोचं. ते 1,10,000 रुपयाचं आहे. आणि प्लस हे रिपर मशीन जर घेतलं तर 1,50,000 रुपयात दोन्ही मिळून बसतं. 40,000 रुपये याची किंमत आहे. हा गहू सोंगणी, हरभरा सोंगणी, त्याच्यानंतर तुमचं सोयाबीन, गुडघ्याच्या खालील जे पण माल आहे ते सोंगणी करतं. नाही बांधत नाही, एक साईड चालतं आपलं आतीसारखं. चालू नाही होणार ते, त्याच्यात पेट्रोल नाही ना, डिझेल नाही आहे ना. चालू करायला मग ते तिकडचं मशीन आहे. त्याला 63,000 रुपये सबसिडी असते. 1,40,000 रुपये.
हो 50% वरती सबसिडी. नाही, याची सबसिडी फिक्स असते. याचं तुमचा रोटा होईल, नांगर होईल, मोगडा होईल. त्याच्यानंतर म्हणजे शेतीत जो पण तुमचं जे उद्योगासाठी भरपूर आहे. अद्रकीत चालतं की आद्रकीत पण चालतं माती लावताना. हे जे साईडचं डंपर आहे ना समजा, याचं हे क्लोज होतं तुमचं. समजा नाही, याला जे असतं ना हे लोखंडी चाका बसावं लागतं. आद्रकीत ज्यावेळेस आपल्याला चालवायचं त्याला लोखंडी चाका येतं. लहान होतं ना हे ड्रम मध्ये जातो त्याचा. त्या हिशोबानं ते छोटं होतं आणि आद्रकीत चालायला सोपं जातं. होतं का? होतं ना लोखंडी चाक. त्याचे जे व्हील असतात ते मध्ये असतात. लोखंड हो अवेलेबल भेटेल ना. याच्याबरोबर भेटते लोखंड चाक. नाही, याच्या बरोबर नाही आहे, तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं. तुम्ही नाही देत का? आम्ही देऊ पण मग वेगळं येतं त्याचं. त्याची रेट वेगळे लागेल. हा आता एक याचा रिलीफ ऑफ फार्मिंग. हा वखर मिळतो ना त्याच्यासोबत. हो वखर, नांगर या गोष्टी मिळतात. त्याच्यात अगोदर सर मोटर आहे आपल्याकडे. हे कसलं यंत्र आहे? हे भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे. हे आपला हात पंप आहे. आपण हे मार्केटला 1700 रुपयाला येतं, पण आपण हे प्रदर्शनादरम्यान हे 1500 रुपयापर्यंत भेटत. त्यामध्ये हे पाणबुडी मोटर आहे. 5 HP मध्ये, 7.5 HP मध्ये, 10 HP मध्ये आणि छोटी नळासाठी लागलीच नळासाठी पण आहे. त्यामध्ये हे एक BCH आहे, इटलीचं प्रोडक्ट आहे. एकदम जबरदस्त आहे. याला पण कोल्हारचं मशीन आहे. याला पण सबसिडी मान्यता आहे. याच्यात आपण शेती उपयोगी घेऊ शकतो. त्यामध्ये आपण अजून आपल्याकडे समजा कडबा कुट्टी मशीन पण आहे. याच्यामध्ये हे गोल्ड रिंग वाले आहे. त्यामध्ये अजून एक हे 3 पात्यावाला आहे, जेणेकरून कडबा एकदम बारीक होतो. हे 3 पाती मशीन आहे. त्यामध्ये 2 पाती आहे. ट्रॅक्टरवाला आहे. हे ट्रॅक्टर मशीन आहे, जेणेकरून मशीन, ट्रॅक्टर या गोष्टी आपण अवेलेबल करू शकतो घरच्या घरी. त्यामध्ये हे इंजन मशीन आहे. चंद्रकोर पात्या असतात याला. हे चंद्रकोर पात्या असतात याला. त्याचा रेट तुम्हाला जाईल 24,000 रुपये. आणि आणखीन घरगुती वस्तू म्हटल्यानंतर आपण गिरणी पण घेऊन आलेलो आहे कमी दरामध्ये. त्यामध्ये ही पाट्याची गिरणी 15,000 रुपयापर्यंत बसेल. 10चा पाटा. आणि बॉक्सवाली पण घेतली तर हे बॉक्सवाले. याच्यामध्ये तुम्ही खारीक, खोबरा, मसाले, दळण हे कोणताही काढू शकता. याच्यामध्ये हे 2-in-1 गिरणी आहे. 2 HP मध्ये मार्केटला किंमत 14,000 रुपये. आपण फक्त ही 12,000 रुपयात घेऊन आलो. त्यामध्ये स्टीलमध्ये हे एक ओपन मध्ये हा 15,000 रुपयाचा आहे. याच्यामध्ये पण तुम्ही खारीक, खोबरा, मसाले, दळण या गोष्टी काढू शकता. त्यात हा एक गिरणी, ही पण चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीची अक्षरची. ही 17,000 रुपयात घेऊन आलेलो आहे बस. ठीक आहे, धन्यवाद.